आणि ते आतापर्यंत माझ्याकडे आलेले नाही. त्यांच्या निवेदन आल्याबरोबर त्यांच्याशी चर्चा करून मग जे काही नियम मध्ये आहेत त्याच्यामध्ये स्ट्रीट वेंडर्स ऍक्ट एक आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी शासनाने ठरलेली एक म्हणजे SOP आहे, त्याप्रमाणे आपल्याला पुढे कारवाई करता येईल. नाही, अनधिकृत बांधकाम म्हणजे कुठला? नाही, आता पासेस बिल्डिंगच्या बद्दल ऑलरेडी कोर्टाचा निर्णय आहेत, म्हणजे सबज्युडिस मॅटर असल्यामुळे आपण त्याप्रमाणे जातोय पुढे. आणि बाकी उरलेलं जे अनधिकृत बांधकाम आहे ते अनधिकृत बांधकाम होता कामा नये, त्याकरिता आपली टीम सज्ज आहेत. आम्ही सर प्रभाग ऑफिसर्सलाही सूचना दिलेली आहे, आपल्या टाउन प्लॅनिंगलाही सूचना दिलेली आहेत आणि जिथे जिथे कंप्लेंट्स येतात त्याच्यावर कठोर कारवाई आपण करणार आहोत. वाहतुकीचा मुद्दा मोठा आयरनवर आहे, कारण खूप वाहतुकीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात संध्याकाळची गर्दी वगैरे होते. बसेस ज्या वाढल्या पाहिजे नागरिकांची मागणी होतं, त्यामुळे आपल्या परिवहन आणि आपल्या जवळची महानगरपालिका एक ते जास्त फिरणे कमी करतात. आपल्या महानगरपालिकेच्या परिवहनच्या बसेस असणार यावर काही सो बसेस बद्दल जर बोलायचं असेल तर आपण आता काही आपली जे बसेस होते ते रिपेअर करून आणखी 20 बसेस रूटवर आणण्याचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर PM ई बस सेवामध्ये काही इलेक्ट्रिक बसेस काही येणाऱ्याच्या काळात आपल्याकडे येणार आहेत, असा आपलं नियोजन आहे. मग तेही ऑन रोड आले तर काही असे रूट्स जिथे आज रोजी बस जात नाही किंवा असे रूट्स जिथे डिमांड जास्त आहे पण फ्रिक्वेन्सी कमी आहे, तर मग त्या ठिकाणी आपल्याला फ्रिक्वेन्सी वाढवता येईल. तर त्याकरिता आपण ऑलरेडी एक आपली एक एजन्सी आणि आपले KDMT मार्फत एक प्लॅनिंगही करतोय, जेणेकरून ट्रान्सपोर्टेशन करिता मोबिलिटी वाढवण्याकरिता नागरिकांना सोयीस्कर जाईल. मी ऑलरेडी पहिले दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो. ऑलरेडी डोंबिवलीसाठी जे परिमंडळ आहेत आपल्या तिथे आपले ऑलरेडी DMC म्हणून कार्यरत आहेत. तो ऑलरेडी DMC दर्जाचे अधिकारी परिमंडळ म्हणून इथे कार्यरत आहेत. बोलायची अधिकार जे आहेत परिमंडळला काही दिलेले असतात, म्हणजे काही सहाय्यक आयुक्त दिलेले असतात, काही आयुक्तकडे असतात, मग ते आपलं शासन निर्णय असतात आणि त्याच्यामध्ये काय अधिकार द्यायचे असेल त्यांना तर आयुक्ताचे अधिकार असतात. मग ते गरज भासली तर आपल्याला देता पण येऊ शकेल, म्हणजे अशी काही गरज भासली तर. पण आपले 2 परिमंडळ आहे आणि 2 परिमंडळसाठी आपण 2 DMCsला तिथे चार्ज दिलेला आहे, म्हणजे दोन्ही परिपूर्ण आहेत आणि काही गोष्टीचे तक्रारी पण त्यांच्या मार्फत निराकरण होत असतात. आणि ते एक प्रश्न झाला. दुसरा प्रश्न तुमचा आहे की जनता दरबार मोठ्या हॉलमध्ये व्हायला पाहिजे. आता जनता दरबार हॉलचा त्याच्यात काही प्रश्न नाही आहे ना, जेवढे नागरिक येऊ शकतात तेवढे इथे येऊ शकतात, ते त्यांची सोयी पण आपण करतो आणि प्रत्येकाच्या 1 to 1 तक्रार ऐकून निराकरण करतोय. तर हे बेसिकली काही मेळावा नाहीये, 1 to 1 तक्रार घेऊन त्यांचं निराकरण करण्याचा आपण प्रयत्न करतोय. इथे सगळे HODs राहते, ते सगळे प्रभाग ऑफिसर्स आमचे राहते आणि इथे आपण पुरेशी सुविधा देऊन त्यांची तक्रार ऐकून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करत असतो. कुठले मुख्य प्रश्न आलेले आहेत आणि डोंबिवलीचे जे रस्ते त्याच्याबद्दल आंदोलन केलं होतं काय? आज आपण महानगरपालिकेच्या वतीने डोंबिवली या ठिकाणी जे आपला मासिक जनता दरबार असते ते इथे ठेवलेलं आहे
युजली आपण ते कल्याणच्या जे आपलं ऑफिस आहे तिथे ठेवत असतो, पण यावेळी खास करून आपण डोंबिवलीचे प्रभाग ऑफिसला ठेवलेलं आहे. जनता दरबारच्या विशेष उद्देश आहेत की नागरिकांची जे काही तक्रार असते त्याच्यामध्ये वैयक्तिक तक्रार असो किंवा सामाजिक तक्रार असो त्याच्यावर उहापोह करणे आणि त्यांचे निराकरण करणे हेच आपला उद्देश असते. आज भरपूर नागरिक तिथेही आलेत. त्यांनी त्यांचे वैयक्तिक आणि सामाजिक कंप्लेंट्स ही दिलीत. त्याच्याबद्दल चर्चाही केली. काहीच्या निराकरणी झालेलं आहे आणि काहीच्या पुढचे काही काळात निराकरणी होणार आहेत. वैयक्तिक समस्यांचे निराकरण आपण वैयक्तिकरीतीने हँडल करतो. मुख्य काही समस्या नागरिकांनी पण इथे मांडली. काही स्मशानभूमीचे काही विषय होते, काही रस्त्यांचे विषय आहेत, काही ड्रेनेजचे विषय आहेत. तर त्याच्याबद्दलही आपण काही नोट करून आपल्या अधिकाऱ्यांमार्फत ते कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे. विशेष जे एक प्रश्न आपण विचारला की गड्ड्यांबद्दल काय, तर काही रस्ते आपले महानगरपालिका आहेत तर तिथेही तात्पुरत्या स्वरूपात गड्डे बुजवण्याचे काम चालू आहे आणि पाऊस संपल्यावर प्रॉपरली त्याची डागडुजी करून आपण ते मोटरेबल करणार आहोत असा आपला मानस आहे. त्याचबरोबर काही रस्ते इतर एजन्सीजचे आहेत जसे MMRDA, काही MSRDCचे होऊ शकतात. तर त्या एजन्सीजलाही ऑलरेडी अगोदर पावसापूर्वीची बैठकमध्ये सूचना दिली होती. आताही त्यांना आपण सूचना देतोय आणि त्यांच्या मार्फत जे मेजर रोड्स आहेत ते मोटरेबल आपण ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आरोग्य संदर्भात कल्याण आणि डोंबिवली जे काही रुग्णालय आहे त्या संदर्भातली पाहणी आपण केली. अधिकाधिक सुधारणा होण्याची आता आपल्याकडे गरज आहे. कसं काय होऊ शकतं? आपल्याला माहित असेल की आपल्याकडे जे दोन मुख्य हॉस्पिटल्स आहेत रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर, त्याचबरोबर आपले UPHCs आहेत तर त्याच्यावर पूर्णपणे महानगरपालिकाचे लक्ष आहेत. तिथेही सुधारणा करण्याकरिता आपण काही पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतोय. काही सुविधा वाढ करण्याचा आपण प्रयत्न करतोय. विशेष करून औषध वेळेवर नागरिकांना भेटावा, OPD वेळेवर व्हावी, IPD वेळेवर व्हावी याकरिता आपण प्रयत्न करतोय. रेफरल्सही आपण व्यवस्थित झाले पाहिजे त्याच्याबद्दल आपण काळजी घेतोय. विशेष करून केंद्र शासनाचे जे दोन प्रकल्प आहेत नॅशनल क्वालिटी अश्युरन्स स्टँडर्ड्स आणि कायाकल्प, त्या अंतर्गत आपले सर्व नागरी दवाखाने आणि हॉस्पिटल्स ते कसे त्याच्यामध्ये उत्कृष्ट काम करणार आहे त्याच्याही आपण एक कालबद्ध नियोजन करून आपले हॉस्पिटल्सला दिलेलं आहे. आणि काही गोष्टी प्लॅनिंग चालू आहेत. येणाऱ्या कालामध्ये आपण चांगली दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न करतो.